कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, मायबाप सरकार काय म्हणते, गरीबाला शिक्षण नाही म्हणते, मायबाप सरकार काय म्हणते, गरीबाला शिक्षण नाही म्हणते, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, आंबे आश्रम शाळेमध्ये 8वीचा वर्ग चालू झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, 8वी ते 10वी शाळा चालू झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, तिथल्या मुलं मुख्याध्यापकांची बदली झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, आंबे ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो, विजय असो, विजय असो, वडांगे. नामदेव माजी भुरकुंडे माजी सरपंच. समजतं काय तुम्ही? ते समजता म्हणजे अशा पद्धतीची स्वतःच्या 7 बाऱ्यावर शाळा मंजूर करून आणली, शाळेला जागा नाही, मित्रमंडळींची घरं दिली, त्यांना न विचारता. त्यावेळेला गुंजाळ साहेब होते, गुंजाळ साहेब असताना शाळा सुरू झाली 3 साली, सर्व सुविधा झाल्या, चालू झाली आश्रमशाळा. नंतर त्या शाळेला इमारती बांधण्यासाठी 6 ते 7 कोटी रुपयाची मंजुरी आम्ही केंद्रातून आणली, मंत्रालयातून परवानगी आणली. मग 1 इमारत बांधले, 3 इमारती तशा पडल्यात, मशिनरी तिथं टाकून गेलेत. मग याचा शोध करण्यासाठी ते का गावकऱ्यांनी करायचं का? हे कोणीतरी कंत्राटदार असतील, कोणीतरी एजंट असतील. मग यांनी ती आश्रमशाळा खाली ना आता बंद करायची वेळ आणली. यांनी ती संपूर्ण आश्रमशाळा खाली 1 इमारत बांधले, फक्त 3 इमारतीचा समजा फाउंडेशन करून पडलेले आहेत. मग हे पुढून झाले कसं झाले याचा शासनानं शोध काढावा. गावाला कलंक लागला, कारण आंब्याची आश्रमशाळा 10-15 वर्ष कितपत पडलेली आहे आणि तो आंबे हे आश्रमशाळेचा विर्या जो आहे तो पठारी आहे. पठारी असूनही 3 तालुक्याचा संपर्क आहे, खालून मुरबाडाला इकून आंबेगावाला इकून जुन्नर आला, त्याच्या मध्यवर्ती ती शाळे. त्याच्यासाठी आम्ही मागील ग्रामस्थ माझे सहकारी आम्ही झगडलो आणि त्या आश्रम शाळेला जागा दिली आणि मग ग्रामस्थांनी आम्ही सर्वांनी एकी धरून शाळा सुरू केली. त्याच्यासाठी निधी आणला इमारतींसाठी, तो इमारतींचा निधी यांनी खाऊन टाकला. मशिनरी तिथे टाकून आले, मग खाला नाही, मग काय झालं? तर याचा शोध आणि 8वीचा वर्ग हा या भागात निघालाच पाहिजे गावात. आणि त्याला जर काही अडीनडी लागल्या तर आम्ही ग्रामस्थ भक्कम आहेत ना वरून परवानगी आणायला. आम्ही कोणाची हजेगाजी करणार नाही, स्वतः जाऊन परवानगी आणू मंत्रालयातून. एवढी ताकद आहे आमच्या जवळ. आज आंबे ग्रामस्थांच्या वतीनं आंब्याची जी काही शासकीय आश्रमशाळा आहे तिथं 8वीचा वर्ग चालू झाला पाहिजे ह्या मुख्य मागणीला घेऊन, आणि त्याच्यासोबत जे काही आंबे आश्रमशाळेमध्ये जे काही मुख्याध्यापक आहेत त्यांची तात्काळ बदली करावी आणि तिथल्या भौतिक सुविधा ज्या काही आहेत त्या तिथल्या ज्या काही आहेत त्या वाढवाव्यात. आणि त्याच्यासोबत 1ली, 2री, 3री आणि जे काही वर्ग आहेत तर तिथल्या ज्या काही शिक्षक आहेत किंवा ज्या अधीक्षिका म्हणून काम करतात तर त्यांची पण तात्काळ बदली करावी
या मुख्य तीन मागण्यांना घेऊन हे उपोषण जे काय ते चालू आहे. आणि तिथले जो काय वर्ग आहे याचा 8वीचा, तर त्या आश्रमशाळेमध्ये म्हणजे 50% जास्त जे काही विद्यार्थी आहेत ते कातकरी समाजाचे तिथे शिकतात. त्याच्यामुळे तिथल्या भौतिक सुविधा ज्या काही त्या वाढल्या पाहिजेत अशी देखील मागणी या उपोषणामध्ये आम्ही करत आहोत. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा आंबे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे असं या आश्रमशाळेचा पत्ता आहे. आमचं म्हणणं असं आहे का तिथले जे काही मुख्याध्यापक आहेत का जे कुटुंब प्रमुख आहेत, तर त्या कुटुंब प्रमुखाकडनं इथं आपण ऑन कॅमेरा ज्या काही गोष्टी आहेत त्या बोलू शकत नाही. तर अशा स्वरूपाच्या ज्या काही गंभीर गोष्टी आहेत तर ते तिथल्या मुख्याध्यापक जे काही आहेत त्यांच्याकडनं तिथल्या शाळेमध्ये वावरताना त्या घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आणि जी काही विद्यार्थी संख्या आहे ती 1ली ते 7वी पर्यंत आहे. त्याच्यामुळे या लहान विद्यार्थ्यांच्या सोबत अशा जर गोष्टी घडत असतील तर त्या मुख्याध्यापकांची आणि तिथल्या अधीक्षक ज्या काही मॅडम आहेत त्यांची तात्काळ बदली करावी असं देखील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तुम्ही आरोप करताय मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर, तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे का? आम्ही जो काय पुरावा आहे ते इथले जे काही प्रकल्प अधिकारी आहेत तर ते पुरावे जे काय आहेत तर ते ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्यांच्याकडे सादर केलेले आहेत. आणि त्याच्यावरचं जे काही लेखी पत्र जे काही आहे तर ते आम्ही घेत आहोत ते पत्र सुद्धा. त्याच्यामुळे ते पुरावे सादर केल्यामुळे आमचे स्पष्ट म्हणणं आहे तर त्या मुख्याध्यापकाची आणि अधीक्षक मॅडमची तिथली तात्काळ बदली करावी. तुम्ही अर्ज देऊन तुमच्या अर्जाची काही पूर्तता झाली नाही का? नाही, साधारणपणे आम्ही ग्रामस्थ म्हणून 25 वर्षापासून आम्ही सातत्यपूर्ण या प्रकल्प कार्यालयाचा पाठपुरावा करत आहोत. आणि बाबा तिथला 8वीचा वर्ग जो काही आहे कारण ते दुर्गम भाग आहे आणि तिकडचा जो काही पठारी भाग आहे त्या पठारी भागामध्ये कोणत्याही स्वरूपाचं माध्यमिक शिक्षण तिथं मिळत नाही. तर त्या माध्यमिक शिक्षणाचा वर्ग जो काय तो चालू करावा आणि अशी मागणी आम्ही साधारणपणे 25 वर्षापासून करत आहोत.